आज या ठिकाणी अहमदपूर तालुक्यातील ओबीसी बांधवांची एक बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव या संदर्भात सखोल चर्चा झाली। पावसाळा असून देखील, सतत पाऊस पडत असून देखील आज तालुक्यातून प्रत्येक गावातून ओबीसी बांधव या बैठकीला उपस्थित झाला आणि या बैठकीमध्ये पुढील रणनीती ओबीसीची ठरली। उद्या संध्याकाळी 6 वाजता ओबीसी आरक्षण बचाव मेळावा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब लातूरला घेत आहेत। उद्या संध्याकाळी 6 वाजता गिरवलकर मंगल कार्यालयामध्ये या संदर्भातच मेळावा आहे। त्या मेळाव्याला अहमदपूर तालुक्यातील बहुसंख्य ओबीसी बांधव जाण्याचं ठरलं। त्याचबरोबर 2 तारखेला माळेगाव यात्रा या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांची ओबीसी बचाव यात्रा त्या ठिकाणी येत आहे। 2 तारखेला ही सकाळी 11 वाजता अहमदपूर तालुक्यातील जास्तीत जास्त ओबीसी बांधव आपल्या गाड्या घेऊन ओबीसी बचाव यात्रेला या ठिकाणी समर्थन देण्यासाठी जाण्याचं ठरलं। त्यानंतर या बैठकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता आमचं हक्काचं आरक्षण ते टिकलं पाहिजे। आमच्या आरक्षणातून इतर कुणालाही आरक्षण देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी येणाऱ्या 26 ऑगस्ट रोजी अहमदपूर तहसील कार्यालयावर भव्य असा आक्रोश मोर्चा ओबीसी बांधवांचा निघणार आहे। 26 ऑगस्टला सकाळी 11 वाजता हा मोर्चा आहे। त्याही मोर्चाचं आज नियोजन ठरलं। सर्कल वाईज सर्व कार्यकर्त्यांची यादी या ठिकाणी काढलेली आहे। प्रत्येक कार्यकर्ता ओबीसीचा आज पेटून उठलेला आहे। आपलं हक्काचं आरक्षण ते टिकविण्यासाठी आज ओबीसी बांधव या ठिकाणी एकत्रित झालं। खरं तर आज बैठक होती का नाही, सतत पाऊस आहे असं वाटत असताना देखील आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव एकत्रित झाले, त्याबद्दल सर्व ओबीसी बांधवांचं मी मनपूर्वक आपण उपस्थित झालात, या चर्चेत सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। जय ओबीसी, जय ओबीसी।